गुड मॉर्निंग. SYBA सेमिस्टर 4 यामध्ये आज आपण समग्र लक्ष अर्थशास्त्र सेमिस्टर 4 मध्ये आज आपण मौद्रिक धोरणाची साधने किंवा पतनियंत्रणाची साधने या संदर्भात चर्चा करत आहोत. मागील तासाला आपण पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती या संदर्भात चर्चा केली. यामध्ये बँक दर नीती म्हणजे काय आणि त्याच्या समस्या, दुसरं साधन खुल्या बाजारातील उलाढाल म्हणजे काय, त्याच्या मर्यादा, आणि तिसरं साधन राखीव निधीतील बदल आणि त्याच्या मर्यादा. अशा पद्धतीनं पतनियंत्रणाची ही संख्यात्मक साधनं यांची आपण चर्चा केलेली आहे. यानंतर आज आपण गुणात्मक साधन या संदर्भात चर्चा करणार आहोत. पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं ही पूर्णपणे रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँकेच्या धोरणावरती अवलंबून असतात. मध्यवर्ती बँकेची त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल किंवा नियोजन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मध्यवर्ती बँकेचं धोरण संख्यात्मक पतनियंत्रणाची साधनं त्याच्यावरती काही मर्यादा असतात, तरी पण ती प्रभावकारी ठरतात. आणि त्या साधनांच्या बरोबरीनंच काही गुणात्मक किंवा काही निवडक पतनियंत्रणाची साधनं आहेत आणि ती सुद्धा मौद्रिक धोरण नियंत्रण करण्यासाठी फार महत्त्वाची असतात. अशा गुणात्मक किंवा निवडक पतनियंत्रणाची साधनांची चर्चा या ठिकाणी आज आपण करणार आहोत. तर संख्यात्मक साधन कसं केलं जातं, त्याचं नियंत्रण कसं झालं हे पाहिलं. यानंतर आपण गुणात्मक साधनांची चर्चा करतोय. आता गुणात्मक साधनं ही देशातील दिशा योग्य दिशेनं आहे का, देशाची दिशा योग्य आहे का, पतपुरवठा योग्य तसेच गरजू क्षेत्रांना होत आहे काय, तसेच पतपुरवठ्याचा तेथे योग्य त्या प्रकारे वापर होतो आहे काय, या अनेक बाबी या ठिकाणी तपासून बघितल्या जातात, पाहिल्या जातात. आणि ही साधनं एक प्रकारे पतपुरवठ्याची गुणवत्ता दर्शवतात त्या ठिकाणी. आणि या साधनांची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. मध्यवर्ती बँकेकडून राबवली जाणारी संख्यात्मक साधनं ही प्रत्यक्षपणे वापरली जातात. मध्यवर्ती बँकांचं बँकिंग क्षेत्रावरती नियंत्रण असतं. बँकिंग क्षेत्राच्या कायद्यानुसार बँकांना पतपुरवठा होतो की नाही, विशिष्ट क्षेत्राकडे तो किती प्रमाणात केला जातो, नको त्या क्षेत्राकडला पतपुरवठा थांबवता येतो. आणि यासाठी संख्यात्मक साधनांच्या बरोबर काही गुणात्मक साधनं महत्त्वाची आहेत. आणि ती गुणात्मक साधनं आहेत ती साधनं पुढील प्रमाणे आहेत. पहिलं साधन आहे राखीव सीमा किंवा तारण किंवा त्याचं प्रमाण बदलणं. बऱ्याच वेळेला राखीव प्रमाण हे अलीकडं काळातले पतनियंत्रणाचं गुणात्मक महत्त्वाचं साधन आहे. साठेबाजी होते, त्यातून होणारा पतपुरवठा रोखणे, मग त्याचा पतपुरवठा रोखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बऱ्याच वेळेला बँक कर्जाचा वापर केला जातो. अनेक रोखे, हुंड्या ह्या अनेक गोष्टी या ठिकाणी सट्टेबाजीच्या स्वरूपात वापरल्या जातात. आणि हे रोखण्यासाठी या राखीव प्रमाणाचा वापर होतो. या अंतर्गत एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी जर बँकेकडून पतपुरवठा केला जात असेल तर त्याचा काही टक्के भाग किंवा काही रक्कम या ठिकाणी स्वतः ग्राहकाला उभी करावी लागते. आणि उर्वरित रक्कम बँकाकडून कर्जाऊ दिली जाते किंवा कर्जाऊ स्वरूपात स्वीकारली जाते. अशा पद्धतीने समजा एखाद्या व्यक्तीस घर घेण्यासाठी कर्ज आहे, तर त्यातल्या 85% बँक देईल, 15% ही स्वतः उभी करावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी बाजारभावाची किंमत आणि कर्जाची रक्कम यातली तफावत ही राखीव ठेवली जाते. आणि मग काही वेळेला कमी प्रमाणात कर्ज बँका देतात, जास्त प्रमाणात त्या व्यक्तीने उभी करावी. याला तारण सीमा यातलं जे काय प्रमाण आहे ते बदललं जातं. हे राखीव प्रमाण आहे, त्यामध्ये बदल केला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपोआपच या चलनवाढीवरती पतनिर्मितीवरती मर्यादा येतात. दुसरं साधन आहे ग्राहक पतनियंत्रण. अलीकडच्या काळामध्ये या ग्राहक उपयोगी वस्तूंची बाजारपेठ खूप विस्तारित झालेली आहे, खूप मोठी झालेली आहे.
अनेक ग्राहक उपयोगी वस्तूंच्यासाठी अनेक योजना, जाहिराती, बँकांची अनेक धोरणं, दैनंदिन वस्तूंच्यासाठी केला जाणारा कर्जपुरवठा यासाठी फार मोठ्या मीडियाचा वापर केला जातो, जाहिरातीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मोटरसायकल घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, फ्रीज घ्यायचा आहे, दूरसंचार घ्यायचं आहे, अगदी मोबाईलपर्यंत स्टँडर्ड मोबाईलसुद्धा आज या ठिकाणी कर्ज घेऊन मिळतात. आणि अशामुळे अर्थव्यवस्थेत वस्तूंची मागणी भरमसाठ वाढते. आणि जर उत्पादन त्या प्रमाणात होणारं नसेल तर त्याचा परिणाम त्या वस्तूंचा काळाबाजार सुरू होतो, वस्तूंची कृत्रिम टंचाई केली जाते आणि वस्तूंच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढवल्या जातात. अशा वेळेला अशा वस्तूवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीच्या कर्जावरतीच नियंत्रण ठेवायचं, दिलं जाणारं कर्जाचंच प्रमाण कमी करायचं. त्यामुळे लोक कर्ज मागायला येणार नाहीत आणि त्यामुळं आपोआपच त्या ठिकाणी किंवा किंमत वाढीवर किंवा मागणीवर नियंत्रण होऊ शकतो. म्हणजेच ग्राहकपती नियंत्रण हा एक अलीकडे काळातील अतिशय महत्त्वाचे उपाय म्हणून पाहिलं जातं. पुढचं आहे मार्गदर्शक तत्त्व. देशातील कर्जांच्या गरजा वेळोवेळी वेगवेगळ्या भिन्न स्वरूपाच्या असतात आणि मग अनेकदा विशिष्ट क्षेत्रांना अधिक प्रमाणात कर्जपुरवठा होणं आवश्यक असतं, तर काही क्षेत्रांना हा कर्जपुरवठा जितक्या प्रमाणात व्हायला आवश्यक आहे तितक्या प्रमाणात हा कर्जपुरवठा होत नाही, तो थांबवला जातो. मग त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व ठेवली जातात. अशावेळी ज्या वेळेला मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना काही मार्गदर्शक तत्त्व आखून देतं आणि ह्या तत्त्व पाळावी अशी अपेक्षा असते आणि त्या तत्त्वानुसारच व्यापारी बँकांनी कर्जाचं धोरण स्वीकारलं जातं किंवा कर्जपुरवठा करावा लागतो. उदाहरणार्थ सहकारी बँकांनी त्यांच्या संचालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देऊ नयेत इत्यादी मार्गदर्शक तत्त्वाचं पालन केलं तर बऱ्याच प्रमाणात मध्यवर्ती बँकेचं हे धोरण चांगलं यशस्वी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असंच इतर बँकांनी सुद्धा ही धोरणं पाळणं गरजेचं आहे. म्हणजे नातेवाईक आपला घरातल्या लोकांना प्रमाणापेक्षा त्याची मर्यादापेक्षा जास्त कर्ज दिलं तर त्याचे परिणाम वाईट होतात आणि म्हणून या कर्जांच्यावरती जरी नियंत्रण ठेवलं तर बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतं. संचालक मंडळाचा निस्वार्थीपणा आणि कार्यक्षम धोरण या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपोआपच अनेक मार्गदर्शक तत्त्व, घर कर्जाची काही मार्गदर्शक तत्त्व, चैनीच्या वस्तूंच्यावरती कर्ज देण्याची तत्त्व, शेतीसाठी दिले जाणारे कर्ज, त्यासाठी अल्पकालीन दीर्घकालीन अशा अनेक उपायांच्या आहेत. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले असतात. त्या तत्त्वानुसारच जर कर्जपुरवठा केला तर निश्चितच त्या ठिकाणी जे काही मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन आहे ते यशस्वी होऊ शकतं. पुढे आहे पतनियोजन. बऱ्याच वेळेला या ठिकाणी बँकांचा ठेवी जमवण्याचा कार्यक्रम, कर्ज वितरण, कर्ज विभागणी याविषयी योग्य असं नियोजन आखून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ठेवी जमवण्याचा कार्यक्रम, कर्ज वितरण, कर्ज विभागणी असे योग्य नियोजन करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्यासाठी देशाला पतपुरवठा करणं, तो किती प्रमाणात करावा, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर काय चर्चा करावी, कुठलं नियोजन करावं, पतनियोजन समग्र आणि सूक्ष्म स्तरावर कसं केलं जावं, समग्र पातळीवर ते कसं केलं जावं, मध्यवर्ती बँक आणि सूक्ष्म पातळीवर वैयक्तिक बँक हे कशा प्रकारे त्याचं पतनियोजन परिचालन करू शकतात या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात योग्य असं पतनियोजनाचा कार्यक्रम, पतनियोजनाचं धोरण या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात योग्य जर असं नियोजन स्वीकारलं, योग्य जर असं साधन मांडलं गेलं तर निश्चितच या पतनियोजनाच्या माध्यमातून त्यामध्ये कर्ज वितरण, कर्ज विभागणी, ठेवी जमा करणे ही जी तत्त्व आहेत या तत्त्वाचा कार्यक्षम वापर झाला तर निश्चितच पतनियंत्रणाचं गुणात्मक नियोजन साधन हे यशस्वी होऊ शकतं. त्यानंतर नैतिक समजावणी. बऱ्याच वेळेला शिखर बँक या नात्याने मध्यवर्ती बँक इतर बँकांना पतपुरवठा विषयक धोरण समजावून देते, त्याला मार्गदर्शक तत्त्व घालून देते, काही त्याचे सीमा प्रमाण ठरवणे, पतनियंत्रण करणं, पतनियोजन करणं अशा अनेक बाबतीत ही मध्यवर्ती बँक त्यांना मार्गदर्शक तत्त्व घालून देते, त्यांना ते पतनियंत्रणाचं धोरण समजावून सांगते. बऱ्याच वेळेला देशाची सद्यस्थिती काय आहे, मग पतपुरवठ्याची गरज आहे का इत्यादी संबंधीसुद्धा बँकांना माहिती देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. यासाठी बँकांचा प्रमुखांची सभा बोलवणे, त्यांना पत्राने आदेश देणे, तोंडी सल्ला देणे, चर्चा करणे, परिसंवाद आयोजित करणं अशा अनेक बाबींचा या ठिकाणी वापर केला जातो.
आणि या अनेक गोष्टी ह्या नैतिक समजावणीच्या माध्यमाखाली येतात आणि त्यामुळं हे नैतिक समजावणीचं धोरण बँकांना पाळावंच लागतं, व्यापारी बँकांना स्वीकारावंच लागतं आणि त्यामुळं त्यांच्यावरती तसा नैतिक रिझर्व्ह बँकेचा दबाव असतो आणि या दबावापोटी, या नियोजनापोटी, या नैतिक समजावणीच्या धोरणामुळं यासाठी बँका या ठिकाणी हे धोरण मान्य करतात. पुढचं आहे प्रत्यक्ष कृती. जेव्हा मध्यवर्ती बँक अनेक प्रकारची धोरणं आखून देतं किंवा बँकांची शिखर बँक, देशाची शिखर बँक म्हणून नैतिक समजावणीचं धोरण घालून देतं, तरीसुद्धा काही बँका या नियमांचं पालन करत नाहीत किंवा मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करतात, त्यावेळेला अशा बँकांच्यावरती कठोर कारवाई करावी लागते. अशा बँकांना मध्यवर्ती बँकेकडून बऱ्याच वेळेला मध्यवर्ती बँक पतपुरवठा नाकारते, वित्तपुरवठा नाकारते. अशा बँकांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच जनतेच्या माहितीसाठी अशा ज्या का बँका आहेत यांना काळ्या यादीत टाकून त्यांची नावं दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केली जातात, जाहिरात केली जातात आणि त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच वेळेला अशी कृती केल्यामुळं या ठिकाणी या मध्यवर्ती बँका च्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भीती राहते आणि त्यामुळे मध्यवर्ती बँक अशा प्रकारचे वाटेल ते वेळेला कृती करू शकते आणि नियमाचा भंग करणाऱ्या किंवा व्यवसाय बंदी अशा बँकांच्या व्यवसायावर सुद्धा बंदी आणू शकते. अशा प्रकारची प्रत्यक्ष कृती या ठिकाणी केली जाते. नैतिक समजावणीमध्ये त्यांना सल्ला देणे, चर्चा करणे, परिसंवाद करणे ह्या गोष्टी जशा नैतिक समजावणी, नैतिकता हा दृष्टिकोनातून समजावलं जातं. त्यासाठी त्यांचा परिसंवाद केलं जातं, त्यांना पत्राने आदेश दिले जातात, त्यांच्या प्रमुखांची सभा बोलवली जाते. याच्या उलट या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीमध्ये डायरेक्ट त्यांच्यामध्ये दंडात्मक कारवाई केली जाते आणि त्यांची नावं ही वर्तमानपत्रामध्ये जाहीर केली जातात. त्यामुळे या भीतीपोटी या बँकाचं हे मध्यवर्ती बँकांचं त्यांना धोरण स्वीकारावंच लागतं. त्यानंतर प्रसिद्धी. अनेकदा बँका प्रसिद्धी या साधनाचा निवडक पतनियंत्रणाचं साधन म्हणून वापर करतात. अमेरिकेत किंवा जगातल्या भांडवलशाही विकसित देशामध्ये या साधनाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बऱ्याच वेळा मध्यवर्ती बँक ही देशाची शिखर बँक या नात्याने वेळोवेळी आपल्या आर्थिक धोरणं, आकडेवारी आणि ह्या धोरणाविषयीची माहिती व्यापारी बँकांना सतत देत असते, त्याची प्रसिद्धी करत असते आणि या धोरणाला कुठलं धोरण पूरक आहे या संदर्भात ते कसे स्वीकारावं या संदर्भात त्याची प्रसिद्धी दिली जाते आणि मग या पतनियंत्रणात्मक साधनांचा कितपत परिणामकारक आहे या संदर्भात सुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञांमध्ये मत आहे. पण तरीसुद्धा मध्यवर्ती बँक बऱ्याच वेळेला या प्रसिद्धी साधनाचा वापर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केले वेळोवेळी आकडेवारी, अहवालांचा, विवरणपत्रांचा तर व्यापारी बँकावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो आणि त्यामुळं व्यापारी बँका या नियोजनाचा किंवा मध्यवर्ती बँकेच्या धोरणाचा निश्चितच अवलंब करत असतात. अशा पद्धतीनं आज आपण वरीलप्रमाणे पतनियंत्रणाच्या गुणात्मक साधनांचा या ठिकाणी कशा पद्धतीने वापर केला जातो या संदर्भात चर्चा केली आणि या पतनियंत्रणाच्या गुणात्मक साधनांचा वापर करून देशातील पतप्रवाह एका विशिष्ट दिशेने वळवून त्याचा दर्जा राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडून केला जातो. अशा पद्धतीनं पतनियंत्रणाची धोरणं किंवा पतनियंत्रणाची साधनं यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रकारच्या साधनांची या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद. अरे झाला गुळ द्यायला लागलीस तुम्हाला, गुळ देऊन माझं साखर वाढीचे वाढला.